वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा समाजशास्त्र विषयाचे म्हणजे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे. हे प्रत्येक प्रश्न जे आहेत ते मित्रांनो MPSCच्या पुस्तकातून आणि प्रिव्हियस इयरमधील म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 23 नोव्हेंबर समाजशास्त्र विषयामध्ये पाहायला मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करा. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला. हे बघा मित्रांनो, अतिशय फास्ट आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला दिलेला आहे की वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला. 4 ऑप्शन दिलेले आहे: कौटिल्य, अश्वघोष, मुद्रा राक्षस किंवा मिनांडर. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे वज्रसूची हा ग्रंथ कोणी लिहिला, तर अश्वघोष काय असणार आहे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला. हे बघा मित्रांनो, प्रश्न चेंज करून या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि ऑप्शनसुद्धा काय आहे चेंज केलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक हा प्रश्न पाहून घ्या की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे: विष्णुगुप्त, विशाखा दत्त, चंद्रगुप्त मौर्य किंवा सम्राट अशोक. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे अर्थशास्त्र हे ग्रंथ कौटिल्य याने लिहिलेलं आहे, परंतु त्यांचे दुसरे नाव काय आहे तर विष्णुगुप्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न चेंज करून विचारले जातात मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जर कौटिल्य दिलं असतं तर तुम्हाला माहीत होतं की अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला, परंतु या ठिकाणी नाव चेंज केलेलं आहे. त्यांचे जे दुसरे नाव आहे ते या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे विष्णुगुप्त. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात आपण स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी काय आहे पाहणार आहोत. आता हे बघा, स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की अर्थशास्त्र हा ग्रंथ विष्णुगुप्त यांनी लिहिला. ज्यांना कौटिल्य आणि चाणक्य या नावांनाही ओळखले जाते, ते चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रधानमंत्री होते. हे तुम्ही काय आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे की कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते. आता हे बघा, कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते तर कुंतल होते. पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक कोण होते. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे: गोपाळ, दंतीदुर्ग, धर्मपाल किंवा इंद्रयुद्ध. तर हे बघा मित्रांनो, राष्ट्रकुल घराण्याचे जे संस्थापक होते ते होते दंतीदुर्ग. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की नाट्यशास्त्र हा प्राचीन ग्रंथ कोणी लिहिला. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की खालील ग्रंथांपैकी प्राचीन ग्रंथ कोणते, तर नाट्यशास्त्र. आणि येथे प्रश्न विचारलेला आहे की नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला. ऑप्शन दिलेला आहे: कौटिल्य, विष्णुगुप्त, बाणभट्ट किंवा भरतमुनी. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे भरतमुनी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर भरतमुनी यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 जे असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणती पर्वतरांग हिमालया पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे: पीर पंजाल, ओके, काराकोरम, लडा किंवा कैलास. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी कैलास, लडा आणि काराकोम हे हिमालयकडील पर्वतरांग आहे, परंतु पर्वत रांग म्हणता येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी काय आहे स्पष्टीकरण आणलं आहोत की यापैकी पीर पंजाल ही पर्वतरांग हिमालयाच्या पलीकडील नाही. काराकोरम, लडाख आणि कैलास या पर्वतरांगा हिमालयाच्या उत्तरेला असलेल्या ट्रान्स हिमालय पर्वतरांगाच्या भाग आहेत, ज्या हिमालया पलीकडील मानल्या जातात. पीर पंजाल ही हिमालयाचीच एक अवर्वत पर्वतरांग आहे, अंतर्गत पर्वतरांग आहे, जी कमी उंचीची आणि हिमालयाच्या दक्षिणेकडील भागामध्ये येते. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा
कर्नाटक राज्याला लागू आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 बीड, ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ, ऑप्शन क्रमांक 3 सातारा किंवा ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग। तर हे बघा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे, सिंधुदुर्ग आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न दिलेला आहे की चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारण किती कालावधी लागतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा, चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः 28 दिवस लागतात म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, आता 9वा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे डॅश डॅश किमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो 720, कारण की महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे 720 किलोमीटर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न विचारलेला आहे की कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे औरंगाबाद, अहमदनगर, रायगड किंवा पुणे। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी काय उत्तर असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे अहमदनगर, कारण कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जस्ट जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपल्यासाठी या ठिकाणी हिंदी स्टडी मटेरियल आणलो आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रत्येक सेट या ठिकाणी असणार आहे। हे बघा, हिंदीचे हे फक्त 52 पेजेसचे नोट्स आहे मित्रांनो। पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा तुम्ही याला वापरू शकतात आणि जवळपास 25 पर्यंत नंबर तुम्ही काय मित्रांनो या ठिकाणी आपले मिळू शकतात। हे बघा, फक्त आणि फक्त 199 रुपये मध्ये आपल्याला हिंदीची नोट्स भेटणार आहे मित्रांनो। जस्ट तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल, एक नंबर दिला जाईल, त्यावर हाय केल्यावर फक्त तुम्हाला स्कॅनर भेटेल, त्यावर पेमेंट करून जस्ट तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो। लगेच तुम्हाला 2 मिनिटात काय आहे हे क्वेश्चन नोट्स जे आहे ते मिळणार आहे आणि सोबतच हिंदी विषयासाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आम्ही वेगवेगळे क्वेश्चन सेट तयार केलेले आहे मित्रांनो, परीक्षेची काठिण्य पातळी अनुसार। तर हे बघा, हे जर तुम्ही एकत्र परचेस करणार आहोत तर 199 मध्ये फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहे आणि एक क्वेश्चन सेट परचेस केला तर 299, दोन्ही क्वेश्चन सेट परचेस केले तर 399 आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे जरी सुद्धा तुम्ही हे क्वेश्चन सेट परचेस केले तर 499 मध्ये हे तुम्हाला 4 वस्तू या ठिकाणी काय आहे मित्रांनो मिळणार आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे सुद्धा क्वेश्चन सेट मित्रांनो अति उत्कृष्टपणे आम्ही काय या ठिकाणी तयार केलेले आहे। पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्नाप्रमाणे आम्ही या ठिकाणी काय आहे प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि हिंदी विषयाचे जे प्रश्नसंच आहे मित्रांनो ते अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही त्या ठिकाणी ॲड केलेले आहे। त्यात तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील विचारले गेलेले प्रश्न तसेच आपल्या संपूर्ण भारतामध्ये जशा प्रकारे टीईटीची परीक्षा होत असते मित्रांनो आणि जेथे हिंदी विषय आहे ते सगळे प्रश्न आपण काय या ठिकाणी ॲड केलेले आहे। तर अतिशय इम्पॉर्टंट हे 4 सेट या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट, हिंदीचे क्वेश्चन सेट, हिंदी पेपर 1 चे क्वेश्चन सेट आणि हिंदी नोट्स संबंधी तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी काय मित्रांनो मिळू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। आता 11वा प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश डॅश घराण्याचे आहे अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे चालुक्य, शिलाहार, सातवाहन किंवा वाकाटक। तर हे बघा, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह हे जे असणार आहे मित्रांनो ते शिलाहार घराण्याचे असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य। प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की स्त्री धर्मनीती हा ग्रंथ किंवा या ग्रंथीची लेखिका डॅश डॅश होत अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे किंवा ताराबाई मोडक अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे ताराबाई शिंदे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, आता हे बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका ताराबाई शिंदे होत
हा ग्रंथ 19व्या शतकातील पितृसत्ताक आणि लिंग व्यवस्थेवर टीका करणारा आहे आणि याला भारतातील पहिले आधुनिक स्त्रीवादी ग्रंथ मानले जाते. ओके. आणि पुढे दिलेलं आहे की ताराबाई शिंदे त्यांनी स्त्री पुरुषामधील समानतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले, जे 19व्या शतकातील सामाजिक नियमांना आव्हान देते. पंडिता रमाबाई यांनी द हाय कॉस्ट हिंदू वुमन पुस्तकातून महिलांच्या शिक्षण आणि हक्कासाठी कार्य केले. त्यांनी शारदा सदनाची स्थापना केली आहे. अशा प्रकारे काय आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे. तर स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका ताराबाई शिंदे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13चा सुद्धा उत्तर चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो. आन्सर कीमध्ये डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर हे बघा, पुस्तकामध्ये 17 उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, सॉरी आन्सर कीमध्ये, परंतु या ठिकाणी योग्य जे उत्तर असेल ते असेल हैदराबाद, कारण की हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्षाची असते. ओके. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. राज्यशास्त्र विषयासंदर्भात असेच प्रश्न आपल्याला काय आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळतील की पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्षाची असते. तर हे बघा 2.5 वर्षाची असते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न आहे की पनामा या कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात, असा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे. अंटार्क्टिक महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात, पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात, हिंदी महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात किंवा भूमध्य सागराचे प्रवेशद्वार म्हणतात. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की पनामा या कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात, म्हणजे योग्य उत्तर असणार आहे पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. हा प्रश्न मित्रांनो परीक्षेत रिपीटसुद्धा होऊ शकतो, कारण 2 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? आता हे बघा मित्रांनो, लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे असा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक B असेल आपला योग्य उत्तर, रत्नागिरी. आता गुणोत्तर, लिंग गुणोत्तर म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. सर्वात आधी आपण पाहून घेऊया की महाराष्ट्रात जे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे ते रत्नागिरी आहे. आता हे या संदर्भात सेक्स रेशो म्हणजे काय, तर हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे की म्हणजे एका विशिष्ट लोकसंख्येमध्ये असलेल्या महिला आणि पुरुषाचे प्रमाण, हे प्रमाण 6 दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या म्हणून मोजले जाते आणि समाजात स्त्री पुरुष समतोल दर्शविते. याला आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक रत्नागिरी जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होयो, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि दक्कन किंवा डेक्कन ओडिसी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात, याचे कारण काय, असा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे. हे बघा ऑप्शन काय दिलेला आहे, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, बरोबर आहे. वैयक्तिक उत्पन्न वाढते, शेतीपूरक उद्योगाचा विकास होतो किंवा ग्रामीण लोकसंख्येसाठी हा उत्पन्नाचा मार्ग आहे. सगळे ऑप्शन या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे मित्रांनो. परंतु बेस्ट चॉईस या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल, आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी किंवा स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला, तर भारताने पुढाकार घेतला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे सर रॉन्डम, विन्सन, मॉसिफ, सिडली किंवा मुर्चिनस. 4 ऑप्शन दिलेले आहे, बरोबर उत्तर असणार आहे
विन्सन मॉसिप म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन आपण 5वी ते 12वीच्या पुस्तकातील काही प्रश्न पूर्वीच्या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 12 या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत। यापूर्वी आपण ऑलरेडी 11 व्हिडिओ 15 सप्टेंबर 2025 ते आतापर्यंत अपलोड केलेले आहेत। ते प्लेलिस्टच्या स्वरूपात आम्ही यूट्यूबमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकतात। यापेक्षा एकही प्रश्न तुम्हाला वेगळा परीक्षेत पाहायला मिळणार नाही। हे सगळे प्रश्न यातूनच विचारले जाणार आहे मित्रांनो। व्हिडिओला प्लीज लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।